आईचं प्रेम नाही देऊ शकत जगामध्ये कुणीच, नाही देऊ शकत. म्हणून ज्या लेकराची लहानपणी माय गेली ना, त्या लेकराला विचारा माय गेल्याच्या वेदना काय असतात, आई गेल्याच्या वेदना काय असतात जगामध्ये. ते लेकरू जगात देवाजवळ जाऊन सांगतं, देवा माझं सगळं नेलं असतं तरी चाललं असतं रे, पण माझी आई का नेली तू जीवनातून, मलाच का मागे टाकून गेला, का माझी आई नेली तू. कारण भगवान परमात्म्याला सर्वांजवळ राहणं शक्य नाही. म्हणून त्याने लेकराची काळजी घेण्याकरता आईला पाठवलं. आपल्या लेकराला काय हवं काय नको हे आईला कळतं. लेकराचा नुसता चेहरा उतरलेला पाहिला तरी आईला कळतं माझ्या लेकराला काय हवं. आई, कारण कन्या जेव्हा सासरी जात असते ना, आणि तेव्हा आईची अवस्था अशीच असते. आणि कन्येची जी अवस्था अशी असते, बालपण तिचं गेलेलं असतं त्या माहेरी, आणि ते बालपणात तिच्या सर्व आठवणी. ज्या घराला माझं घर, माझी वस्तू, हे माझं, ते माझं, ते माझं, पण तिला कुठे माहीत असतं की मला हे सगळं सोडून जायचंय, याच्यातलं काहीच माझं नाहीये, हे तिला कुठे माहीत असतं. ती जेव्हा सासरी जाते 4-4 वेळेस मागे वळून पाहत असते. कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी
एक कन्या अशी असते महाराज की माहेरून जात असताना हे माझं होतं, ते माझं होतं, ते माझं होतं, पण तिला हे माहीतच नसतं की एक दिवस मला सगळं सोडून जावं लागेल, माझं काहीच नाही, सगळं सोडून तिला जावं लागतं. आईचं प्रेम असं वेगळं असतं महाराज. ती लेक सासरी जात असते. शिवरंजनी वाजवा बरं. आणि लेक सासरी जात असताना ती आईचं प्रेम असतं. लेक सासरी गेल्यानंतर तिला सतत ध्यास आईचा लागलेला असतो. मी आताच बोलली, आईंनी मुलींच्या संसारामध्ये जास्त भाग घेऊ नये, पण आईचं प्रेम असं असतं महाराज. आई किती म्हातारी झाली ना, किती म्हातारी झाली तरी ती आपल्या लेकीची वाट पाहत असते. पण एक सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी माहेरची माय गेली त्या दिवशी मात्र लेकीचं माहेर संपत असतं. हो, लेकीचं माहेर कुठपर्यंत असतं? जोपर्यंत तिची माहेरी माय असते, तिची माहेरी आई असते. तिची माहेरी आई जर गेली ना, तिला माहेरी सर्व घर दिसेल, सर्व परिवार दिसेल, पण तिला माहेरी आई दिसत नाही महाराज. तिला माहेरी जाऊ वाटत नाही. माझी आई होती, 3 वर्षापूर्वी माझी आई वारली. आई होती तेव्हा 8 दिवसात माहेरी चक्कर माझा असायचा, पण आता आई गेली तर 3 वर्षात फक्त 3दा गेली मी. कारण एक लेक जेव्हा माहेरी जात असते ना, तिला सर्व घर जरी दिसलं, सर्व परिवार जरी दिसला, पण तिची नजर आईला शोधत असते की माझी आई कुठेतरी माझ्या डोळ्याला दिसेल. कारण आई किती म्हातारी झाली, आपल्या आईची, आपल्या लेकीची पिशवी ती कधीच रिकामी जाऊ देत नाही, कधीच नाही. तिची परिस्थिती असली नसली जरी तिची परिस्थिती, लोकांच्या शेतात ती मजुरी करेल, लोकांच्या शेतात रोजाने ती काम करेल. ती राशनचे तांदूळ जरी असले तरी लेकीच्या पिशवीत भरते. हे आई असते महाराज. आईचं प्रेम कधी शब्दात सांगता येत नाही. ते नातू म्हणतात आईला, आई, ती आई म्हणते, बाळा माझी ताई येणार आहे रे, माझी ताई येणार होती आज, गाडी आली, एसटी आली, आली नाही का माझी ताई? ते नातू म्हणतात, आजी तू तर आजारी होतीस ना, आता कशी चालायला लागलीस? पण ती आई असते महाराज. आणि ती लेक अशी असते, माहेरी माता पित्याचा फोन जरी आला तरी तिला कळतं की माझ्या आईला बरं नाही, माझ्या पित्याला बरं नाही. तिला माहेरी गुचकी जरी लागली ना तरी कळतं. लगेच फोन करते आणि विचारते, दादा आईला बरं नाही का रे, बाबांना बरं नाही का रे? हे आईचं प्रेम असतं, हे लेकीचं प्रेम असतं महाराज. एक छोटासा मुलगा होता, त्याला यात्रेला जायचं होतं महाराज. आईला सांगतो, आई आई मला यात्रेला जायचं ग. आईने सांगितलं, बाळा, आईला विचार पडला याला यात्रेला जायचं, पण परिस्थिती नाही, खिशात पैसे नाही, जवळ पैसे नाही, हट्ट करतोय, करावं काय? आईने कुठून तरी पैसे उसने आणले, बाळ्याला दिले. सकाळी आईने दूध गरम केलं. बाळ्या सांगतो, आई मला जायचं का? हो रे बाळ्या आली. आईने दुधाची पातेली उचलली. बाळ्याने लगेच आवाज दिला, आई लवकर गा. आईने तशीच पातेली उचलताना आईचा हात सर्रकने जळाला. आईने तसंच बाळ्याला दूध दिलं. बाळ्याने दूध घेतलं,
घाईघाईने यात्रेत निघाला. आईने सांगितलं, हे पैसे घे, काहीतरी खाऊन घे, दिवसभर उन्हात फिरशील, असाच फिरू नको, काहीतरी खाऊन घे. बाळाने ते पैसे घेतले आणि पैसे घेतल्यानंतर दिवसभर यात्रेत फिरला आणि संध्याकाळी घरी आला. आईने विचारलं, बाळा काय घेतलंस रे तू? आई तू डोळे बंद कर आधी. आई सांगते, बाळा तू काय घेतलंस दाखव मला, काही खाल्लंस का, काही पिलंस का, पाळण्यावरती बसलास का नाही? तू आई डोळे बंद कर आधी. त्या बाळाने खिशात हात घातला आणि आईचा हात जळाला होता. सकाळी हे त्याच्या लक्षात होतं. खिशात हात घातला आणि त्याने आईला सांडशी आणली. आईच्या घळा 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 डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. बाळा अरे दिवसभर उन्हात तानात फिरलास, स्वतःसाठी घेतलं नाही बाळा, तू माझ्यासाठी सांडशी आणलीस. असं लेकरू जरी आईच्या पोटी जन्माला आलं, त्या आईचं सुद्धा त्याला जन्माला घातल्याचं पांग फिटतं महाराज. असे लेकरं पोटी जन्माला आले पाहिजे, पण आई ती आईच असते महाराज. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात आई माझी मायेचा सागर दिलाखीने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. राहिलीस तुझ माझ्या कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास. मला मातीतून चालताना सोडविल तू काटे भास. आई माझी मायेचा सागर लागीने आई माझी मायेचा सागर. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गे आई तुझ उपकार पेटणार नाही. अनमोल जन्म दिला गे आई तुझ उपकार पेटणार नाही.
लपणे मी खेळ खेळता होता जे बताना ग बाई, होता जे बताना. बालपणी मी खेळ खेळता होता जे बताना. अमृताहुनी कोण वाजलास पाना. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही. कहाँ गए ममता भरे दिन कैसे जिए ओ माँ तेरे बिन. कहाँ गए ममता भरे दिन कहाँ जिए ओ माँ तेरे बिन. माँ तुझे ढूंढ में कहाँ, ओ माँ तुझे ढूंढ में कहाँ. कहाँ गए ममता भरे दिन कैसे जियो ओ माँ तेरे बिन. कहाँ गए और भरे दिन कैसे जियो ओ माँ तेरे बिन. माँ तुझे ढूंढ में कहाँ, ओ माँ तुझे ढूंढ में कहाँ. माँ का दुलार तो तेरे होते माँ. बाबुलो की यादें भी न आए. तो हमारा वीर भी तकदीर भी रखी है राखे तुम्हें. जैसे कोई हमें तेरे यूं है माँ का दिल. कैसे जिए ओ माँ तेरे बिन अभी मैं हूँ ओ माँ तेरे बिन. माँ तुझे ढूंढ में कहाँ, ओ माँ तुझे ढूंढ में कहाँ. कहाँ गए ममता भरे दिन कैसे जियो ओ माँ तेरे बिन. कहाँ गए ओ माँ तेरे बिन कैसे जियो ओ माँ तेरे बिन. माँ तुझे ढूंढ में कहाँ, ओ माँ तुझे ढूंढ में कहाँ. माँ
कहा गए ममता भरे दिन कैसे जियो ओ माँ तेरे बिन कहा गए ओ माँ तेरे कैसे जियो ओ माँ तेरे बिन माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ माया मंदिर हरले माया मंदिर हरले ज्याच्या जीवनातली आई जाते ना महाराज, त्याला विचारा. ज्याला एखादा हात नसेल त्याला विचारा हाताची किंमत जीवनामध्ये काय असते. ज्याला एखादा पाय नसेल त्याला विचारा पायाची किंमत जीवनामध्ये काय असते. ज्याला एखादा डोळा नसेल त्याला विचारा डोळ्याची किंमत जीवनामध्ये काय असते. तशी ज्याच्या जीवनातली आई निघून गेली त्याला विचारा आई गेल्यानंतर त्या आईची किंमत जीवनामध्ये काय असते. आईचं मूल्य जीवनामध्ये काय असतं त्या व्यक्तीला विचारा. अरे मनामध्ये किती दुःख साठवलेलं असलं, किती अंतकरणामध्ये दुःख असलं, पण आईने डोक्यावरून नुसता मायेचा हात फिरवला तरी मनातलं सगळं दुःख हलकं होत असतं माणसाच्या. पण ती आईच जर जीवनातून निघून गेली त्या माणसाला पूर्ण जग हरवल्यासारखं वाटतं. माझं जगच संपलं. का? कारण मला जन्म देणारी आई गेली. माहेरी जरी गेलो सर्व परिवार असेल, वडील असतील, वहिनी असेल, भाऊ असेल, संपूर्ण परिवार, सर्व गाव जरी दिसलं पण ती आईची कमी कुणीही भरून काढू शकत नाही. आई मेली एखाद्या लेकराची, ते लेकरू रडायला लागलं, सगळेजण त्याचं सांत्वन करतील, बाळा रडू नको रे, बाळा रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे. आई सारखी आहे पण आई नाही. आईचं प्रेम नाही देऊ शकत जगामध्ये कुणीच, नाही देऊ शकत. म्हणून ज्या लेकराची लहानपणी माय गेली ना त्या लेकराला विचारा माय गेल्याच्या वेदना काय असतात, आई गेल्याच्या वेदना काय असतात जगामध्ये. ते लेकरू जगात देवाजवळ जाऊन सांगतं, देवा माझं सगळं नेलं असतं तरी चाललं असतं रे, पण माझी आई का नेली तू जीवनातून, मलाच का मागे टाकून गेला, का माझी आई नेली तू. कारण भगवान परमात्म्याला सर्वांजवळ राहणं शक्य नाही. म्हणून त्याने लेकराची काळजी घेण्याकरता आईला पाठवलं. आपल्या लेकराला काय हवं काय नको हे आईला कळतं. लेकराचा नुसता चेहरा उतरलेला पाहिला तरी आईला कळतं माझ्या लेकराला काय हवं, याला कशाची गरज आहे. आईला त्याच्या भावना कळतात, आईला त्याच्या वेदना कळतात. जगात लेकराचा चेहरा पाहून ओळखणारी ती एकमात्र आई असते. आणि अशी ही आई जर जीवनातून निघून गेली त्याच्यासारखा दुर्दैवी जगात दुसरा कुणी नाही. एका लहान लेकराची आई गेली, लोकांनी त्याला सांगावं, त्याच्या पित्याला सांगावं, पोरग लहान आहे तुझं, दुसरं लग्न कर. तो म्हटला नाही, नाही करणार मी दुसरं लग्न. अरे पोरग लहान आहे तुझं, त्याच्या संगोपना करता गरज आहे तुला दुसऱ्या आई बाईची. केला त्याने विवाह. माणसाला पत्नी मिळाली पण लेकराला आई मिळाली नाही, नाही मिळाली. आई घरी आली, 2, 4, 5 महिने झाले. पोरग दिवसेंदिवस बारीक व्हायला लागलं. वडिलांनी विचारावं, त्याचा बाळा तुझी आई तुला जीव तर लावते ना रे, तुझ्याशी व्यवस्थित बोलते ना, तुला व्यवस्थित खायला देते ना, तुला सगळी विचारपूस करते ना.
पोरग कोपऱ्यात गेलं, ढसा 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 रडलं हो त्याच्या बापाजवळ. पोरग बापाला सांगतं, बाबा माझी जी जन्म देणारी आई होती ना ती खोटारडी होती, खोटारडी. म्हणजे कसं रे, असं का बोलतोस? हो बाबा, ती आई खोटं बोलत होती. ती मला सांगायची घरी लवकर ये, नाही जर लवकर आलास ना तुला संध्याकाळी जेवायला देणार नाही. खोटं बोलत होती ती. मी किती उशिरा आलो ना जेवायला देणार नाही म्हणत होती, पण घरी आलो की हाताने भरवत होती मला. किती खोटं बोलत होती. पण बाबा ही माझी नवीन आई नाही आहे ना हो, ही एकदम खरं बोलते बघा. तू उशिरा आलास तर जेवायला देणार नाही म्हणते आणि खरंच नाही जेवण देत होती मला. खरंच नाही जेवण देत. बाबा कुठे गेली हो माझी आई? का सोडून गेली माझी आई मला? पोरगं रडायला लागलं. एक दिवस बाबा शेतात गेले असताना मुलाला सांगितलं माझ्या साडीला इस्त्री कर. पोरगं सांगता, आई मला नाही येत ग इस्त्री करता. खाता येतं का तुला? इस्त्री कर माझ्या साडीला. पोरगं जसं तसं इस्त्री करायला लागलं. त्याचा मित्र आला, मला वही हवी रे एक तुझ्याकडून. लहानसं पोरगं ते, काय कळतं त्याला. इस्त्री जशी होती तशीच ठेवली त्याने, अशी पडती उभी नाही केली, लक्षात नाही त्याच्या. तसंच गेलं. दप्तरातून वही काढली, मित्राला दिली, पण तेवढ्यात साडी जी होती ती पूर्ण जळाली हो. आई आली, दूर निघायला लागला, पाहिलं, रागाने लालबुंद झाली. कळत नाही तुला? किती महागडी साडी माझी खराब केलीस तू, कळत नाही तुला? आई रागवली आणि तशीच इस्त्री उचलली त्याच्या पाठीवर ठेवली. आई म्हणून किंकाळला. आवाज देतो. देवाजवळ गेला, देवाला हात जोडले, सांगितलं, देवा का नेलस रे माझ्या आईला तू? का नेलस? देवा माझी आई मला परत दे रे, ही आई नकोय मला. जीना 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 रे उडा गुलाल, माई तेरी चुनरिया ले रावी, जब तक तुझ पे उठा
एकदा राजू परत तिच्या आवाजाच्या म्हणजे तब्येतच्या मानाने सगळं तिने आपल्या हृदयाला सगळं काटे फोडून टाकलेले आहेत. तरी पुरुष मंडळी आणि महिला मंडळी यांनी वरती हात करून टाळ्या वाजवू तिच्या ताईसाठी. जय हो. अगदी गोड गीत माझ्या ताईने या ठिकाणी म्हटलं, आईवरती अगदी हृदयापर्यंत पोचेल असं. हं. कारण आई काय असते जीवनामध्ये, ज्या दिवशी आई आपल्या जीवनातून निघून जाते त्या दिवशी माणसाला सर्वस्व हरवल्यासारखं वाटतं. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने वाटतं की आई तुझ्यासोबत जगायचं राहूनच गेलं ग. हं? तू होती तेव्हा कळालंच नाही ग, तुझी किंमतच कळाली नाही, तुझं महत्त्वच कळालं नाही आणि तुझ्यासोबत जगायचं राहूनच गेलं ग. वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर निघून जाशील. हं? तेव्हा माणसाला मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात. एखाद्याची आई बघितली लेकरासोबत तर आठवतं, माझी आई राहिली असती तीही माझ्यासोबत अशी बोलली असती, माझी आई राहिली असती तीही माझ्यासोबत आली असती, माझी आई असती तर तिने माझीही अशी काळजी घेतली असती, माझी आई असती तर तीही माझ्यासाठी धावून आली असती. तेव्हा माणसाला आईची किंमत कळते. म्हणून माऊलींनो, जोपर्यंत आपली आई आहे ना जीवनामध्ये तोपर्यंत आईचं महत्त्व समजून घ्या. त्या आईवर भरपूर प्रेम करा. कारण अ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराला आपल्यासोबत राहता येत नाही, पण ईश्वराने आईला पाठवलं. त्या बाळाची लेकराची सर्व काळजी घेण्यासाठी, त्याचं संगोपन करण्यासाठी, त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी आईला पाठवलं. ती आई साक्षात आपल्यासाठी परमेश्वराचा अवतार आहे. त्या आईचं मूल्य कळू द्या, त्या आईचं महत्त्व समजू द्या.